हा आहे आजचा पुढारी पेपर मित्रांनो, आणि याच्यामध्ये ही बातमी आहे. सीबीएसई 1ली ते 12वी शिवरायांवरती फक्त एक धडा आणि 68 शब्द. मित्रांनो 2200 पानाचा सिलेबस 1ली ते 12वीचा सीबीएसई. लोक अभिमानाने सांगतात आमची मुलं सीबीएसई शाळेत शिकतायत, आमची मुलं इंग्लिश शाळेत शिकतायत. काय त्यांना शिवाजी महाराज काय करणार आहेत मित्रांनो, काय शिकवले जाणार आहेत? पुढच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज कळू नयेत अशाच प्रकारचं षडयंत्र इथलं प्रशासन नेहमी करत असतं मित्रांनो. आणि त्याचा हा दुर्दैवाचा पुरावा आहे की सीबीएसई शाळेमध्ये इतिहासाची पानं आहेत 2200 आणि त्यात शिवाजी महाराजांची फक्त 2 पानं मित्रांनो, आणि तेही 68 शब्दामध्ये शिवाजी महाराजांना बसवले. हे दारिद्र्य, वैचारिक दारिद्र्य, दुःख हे लांब, मला माहिती आहे लांबपर्यंत आहे आणि परंपरेनं चालूच राहणार आहे. कारण जरी इथं सरकार बदलली तरी मनोवृत्ती तीच राहते. आणि म्हणून मला माहित होतं असं या सारख्या गोष्टी होणार, म्हणून मी असा पर्याय मित्रांनो शोधला. 6 वर्ष याच्यावर अभ्यास केला आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यासक्रमच शोधलेला आहे. जरी सरकार अभ्यासक्रमात ते घेत नसेल तरी प्रत्येक पालकाची ही जबाबदारी आहे की आपण आपल्या घरी आपल्या मुलांना हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यासक्रम शिकवून घराघरात शिवाजी घडले पाहिजेत, शिवबा घडले पाहिजेत. आणि त्याचं रूपांतर एका छत्रपती शिवाजी महाराज या रयतेच्या राजामध्ये होऊन भ्रष्टाचार मुक्त समाज आणि सर्वांच्या हाताला काम आणि जात पात धर्म भाषा याच्या पुढे जाऊन प्रगती, विकास आणि रयतेस पोटास लावणे आहे हा तो सगळा अभ्यासक्रम. याच्यामध्ये 11 बौद्धिक विषय आहेत, 14 फिजिकल फिटनेसचे, 5 युद्ध विषय आहेत, त्याच्यानंतर 2 मानसशास्त्राचे, 2 परीक्षण विषयक आणि 4 धार्मिक. असं परिपूर्ण मूल घडवण्यासाठी जे काही लागतं ते छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवलं. तेच आपल्या मुलांना सुद्धा आपण शिकवू शकता. जरी शाळा हे शिकवत नसेल तरी आपलं घर हीच आपली शाळा समजा आणि आपल्या मुलांना घडवा. कारण मुलं आपली आहेत, त्यांना घडवण्याची जबाबदारी आपली आहे, शाळेची नाही.